पिंपळगाव वसवंत नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक उमेदवार हक्काचे सर्वसामान्य सहज उपलब्ध होणारे इंजिनियर गोपाळकृष्ण हरिश्चंद्र गायकवाड यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी जाहीर होताच गावभरात त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर व विकास पुरुष भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे। गेल्या 40 वर्षांपासून जिल्हा परिषद विविध पदांवर कार्यरत असलेल्या इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड यांनी आपल्या सेवेतून जनतेची अखंड निष्ठेने सेवा केली। नोकरीच्या माध्यमातून मिळालेल्या या समृद्ध प्रशासनिक अनुभवाचा थेट उपयोग पिंपळगावच्या विकासात करावा या उद्देशाने त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या 10 वर्षांपासून ते पिंपळगाव नगरीतच कार्यरत असून शहरातील नव्याने विकसित झालेल्या वसाहती, उपनगरे आणि डेव्हलप होत असलेल्या परिसरातील आवश्यक गरजांची त्यांना सखोल जाण आहे। शहरातील रस्त्यांचे काम, भूमिगत गटारी, कचरा डेपोचा प्रश्न अशा महत्त्वाच्या मूलभूत सुविधांची उभारणी आणि सुधारणा करण्यासाठी ते कटिबद्ध आहे। विशेष म्हणजे इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड हे पिंपळगावचे भूमिपुत्र असून जन्मापासून ते आजपर्यंत गावाशी त्यांचे घट्ट नाळेचे नाते आहे। पूर्ण कारकीर्द त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या उमेदवारीमुळे पिंपळगावच्या राजकारणात नवीन सुरुवात होत असून आगामी निवडणुकीत इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। काका, पिंपळगाव वसवंत नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। उच्च शिक्षित उमेदवारांना तुम्ही या ठिकाणी संधी दिली आहे, प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगा? पिंपळगाव वसवंत नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला त्या ठिकाणी होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत या ठिकाणी शरदजी गायकवाड, ते स्वतः इंजिनियर आहेत। त्याच पद्धतीने 2 उमेदवार या वार्डामध्ये दिलेले आहेत, एक सोनाली हर्षल जाधव, त्याचप्रमाणे आमचे एक महेशजी ऐरे हे पण उमेदवार आहेत। या ठिकाणी पिंपळगावचे एक नवीन पिंपळगाव या ठिकाणी म्हटलं जातं आणि जो विकासाचा ओघ आहे तो ह्याच भागामध्ये चिंचखेड रोडला, जोपूर रोडला त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। निश्चित या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव असेल, ओझर असेल, आम्ही त्या ठिकाणी नगर परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा केलेला आहे। निश्चितच या पिंपळगावची जनता संपूर्ण 25 जे नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 26चे 26 यांना या सेवेची संधी उपलब्ध करून देतील, त्याबद्दल माझ्या मनात कुठली तीळ मात्र शंका नाहीत। कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत असतो आणि विकास हेच खूप महत्त्वाचं। विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या गावाचा विकास व्हावा। ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना अनंत अडचणी त्या ठिकाणी येत होत्या, निधीची कमतरता त्या ठिकाणी भासत होती। नगरपालिका झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत जवळ 27 कोटी रुपयांची कामं या ठिकाणी आपण मंजूर करून घेतली। पुढच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणून या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच ग्वाही मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपण नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार आहात, नागरिकांचा देखील या ठिकाणी चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतोय, कसे बघता याकडे, काय सांगाल? नमस्कार, मी गेली 40 वर्ष जिल्हा परिषद मध्ये कार्यरत होतो व ज्या काही सोयीसुविधा देणं आणि माझा मूळ गावात असल्यामुळे गावासाठी काहीतरी योगदान द्यावं व माझ्या नोकरीच्या अनुभवाचा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टीने मी ह्या नवीन इनिंग चालू केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी 10 वर्षापासून पिंपळगाव नगरीतच कामकाज करीत होतो। त्यामुळे ठिकठिकाणी जे काही नवीन उपनगर झाले, काही नवीन एरिया झालेला आहे, काही नवीन एरिया डेव्हलप होतोय, तर त्या एरियामध्ये काय काय करणं गरजेचं आहे व पिंपळगाव शहरामध्ये, वार्डामध्ये, पिंपळगाव उपनगरामध्ये ज्या काही नवीन नवीन सुविधा करणं, ऍक्च्युअली ते बरेचसे कामं होतच आहे आणि नवीन नवीन उपनगर सुरू असल्यामुळे नवीन नवीन कामं करणे पण गरजेचं आहे। उदाहरणार्थ रस्ते करणे, भूमिगत गटर करणे, बगीचे करणे, या सर्वांचं नियोजन तर मी केलेलंच आहे आणि माझा इकडे सध्या 10 वर्षामध्ये मी पिंपळगाव नगरीत काम करत असल्यामुळे माझा जो आपण म्हणतो पिंपळगावचा नवीन आराखडा किंवा जो काही नवीन प्रकल्प आपल्याला या ठिकाणी उभारायचे आहेत किंवा पिंपळगावसाठी आपल्याला जे काही नवीन नाविन्यपूर्ण योजनेत अंतर्गत काही जे आपल्याला नवीन कामं करायचे आहेत
त्याची माझ्याकडे ब्ल्यूप्रिंट तयार आहे. मान्य कार्यसम्राट आमदार साहेब दिलीप बनकर व विकास पुरुष श्री भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जेवढं मला योगदान देता येईल पिंपळगावकरांसाठी, कारण मी स्थानिकच असल्यामुळे माझा जन्म पण पिंपळगावमध्ये झाल्यामुळे मग त्या समाजाचं काहीतरी उतराई होण्यासाठी आणि माझे 40 वर्ष सेवा झाल्यानंतर आता उर्वरित कामकाज मी हे पिंपळगाववासियांसाठीच करणार आहे अशी मी ग्वाही देतो. निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे, काय सांगा? माझा प्रथम प्राधान्यक्रम जो काही कचरा डेपो आहे त्याची नियोजनबद्ध कामकाज करून त्याचा काही आराखडा करून, मी यापूर्वी लासलगावमध्ये पण कचरा डेपोचा विषय जो होता, दुर्गंधी वगैरे होत होती, नागरिकांचा त्रास होत होता, नागरिकांना जाण्या येण्यासाठी पण बराचसा त्रास होत होता आणि लहान मुलांसाठी पण आजारी पडण्याचं प्रमाण जास्त होतं. तर माननीय भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगावचं पण मग मी कार्यालयीन कामकाज करत असताना सरासरी 12 कोटीचा प्रोजेक्ट अंदाजपत्र वगैरे तयार करून शासन स्तरावर पाठवण्यात आलेलं होतं आणि माननीय भुजबळ साहेबांनी ते काम पण मंजूरच केलेलं आहे. बरोबर जे काही नवीन उपनगर आहेत त्या उपनगरामध्ये रस्ते असो, भूमिगत गटर असो आणि त्यांना जे काही सुविधा देणं असेल किंवा ग्रीन जिम असेल, बाग बगीचे, उद्यान निर्मिती करणे, सामाजिक सभागृह बांधणे व ज्या काही त्यांना मूलभूत गरजा करणे गरजेचं आहे त्या सर्वांचा पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता मी शासकीय सेवेत असताना कोरोना काळामध्ये पण आमची टीम जिल्हा परिषदेने तयार केलेली होती व आमच्याकडे सरासरी एक जिल्हा परिषद गट म्हणजे साधारण 12 ते 14 गावं दिलेली होती. मग त्या गावांमध्ये जागृतीकरण करणे, लसीकरण करणे आणि ज्या काही कोरोनाग्रस्त बाधित रुग्ण होते त्यांना आम्ही दवाखान्यात पोहोचण्याची पण व्यवस्था केलेली होती व आपण जे आजूबाजूला जे काही नागरिकांना पण सावधानीच्या इतर गोष्टीच्या सुविधा देत होतो आणि शासनामार्फत ज्या काही योजना कोरोनासाठी लागू करण्यात आलेल्या होत्या त्याचं सर्व आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. जाता जाता पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांना आपण काय संदेश द्या? काही नाही, माझी तर आता ही प्रथमच निवडणूक आहे. माननीय काकासाहेबांच्या आणि नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगावचा जेवढा काही विकास चालूच आहे, विकास जो काही करता येईल नवीन उपनगरासाठी व इतर ज्या काही नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहे त्या मी देण्याचा प्रयत्न करील. आणि सर्वांना विनंती अशी आहे की मी नगराध्यक्ष पदाचा 1 उमेदवार आणि नगरसेवक पदाचे 25 उमेदवार या सर्वांच्या निशाणी घड्याळ आहे आणि या घड्याळासमोर बटन दाबून सर्वांना विजय करावं असं मी जनतेला आवाहन करतो. नमस्कार. उमेदवार आहेत गायकवाड साहेब. तर यांचा आणि माझा परिचय जो गेल्या 15 वर्षापासूनचा आहे आणि त्यांच्या मार्फत मी आतापर्यंत बघत आलो आहे की ते आपल्या पंचायत समिती गटाचं पिंपळगावचं कामकाज बघत होते, लासलगावचं कामकाज बघत होते, त्याचप्रमाणे ओझरचं देखील कामकाज त्यांच्याकडे होतं. तर ते कामकाज असताना सर्व अचूक बांधणी ही त्यांच्याकडे होती. आता त्यांच्या कुटुंबाचं देखील या समाजावर विशेष प्रेम राहिलं आहे, खास करून आपल्या गावावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या मातोश्री फुला आजी त्यांना म्हणायचे, सगळ्या परिचित आहे पिंपळगावात आणि त्यांचे मुलं देखील आपल्या पिंपळगावच्या नगरीमध्येच सामाजिक रूपामध्ये अग्रेसर असतात. अशा या गायकवाड कुटुंबियांना माझ्या सदिच्छा आहेत आणि गायकवाड काकांनी नक्कीच नगराध्यक्ष व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण विजय करा असे जनतेला आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.